12वीचे पेपर झाल्यानंतर माहिती का कॉलेजवर डोकून सुद्धा पाहिलं नव्हतं. चला म्हणलं आज कॉलेजवर जाऊ, टीसी वगैरे सगळं आणून घेऊ. त्यानंतर माहिती का मी विचार केला आपण कटिंग करून घेऊ म्हणलं मस्तपैकी. कटिंग केली त्यानंतर हाल बघा माझे कधी झाले होते. तर आज सकाळी देळगड जेवून निघालो होतो टेंबूरच्या दिशेने. तर जय शिवराय महाराष्ट्र पब्लिक बिंदूचा लाडका ब्लॉगर विठ्ठल. तर समोर निघालो तेवढ्यात आपल्याला लागलं संजयनगर. संजयनगरून कोण कोण बघतं ते सांगा समोर. आता 12वी झाली, विचार केला होता आपण श्री व्यंकटेश कॉलेजला ऍडमिशन घेऊन टाकू, पण 12वीचे टक्के पाहून मला या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटन का नाही मला हेच वाटत नाही. श्री व्यंकटेश कॉलेजमधून जर कोणी आपल्याला बघत तर त्यांनी पण कमेंट करून द्या. आता आपण लागलो होतो टेंबूरच्या रस्त्याला. आता तुम्हाला माहितीये का मी मराठवाडा आणि विदर्भाची बॉर्डर दाखवतो. आता ही समोर व्हाईट लाईन मध्ये दिसायला का तिथून पुढे मराठवाडा आहे आणि मागं जे होतं ते विदर्भ होतं. आमच्या देवळगडच्या करायला माहितीये का मराठवाडा काहीच लांब नाही, कमीत कमी 14 ते 15 किलोमीटर मराठवाडा आहे. आता मी आलो होतो माझ्या कॉलेजवर. तुम्ही सगळ्यांनी माहितीये का आपल्या मागच्या ब्लॉग मध्ये आपलं कॉलेज वगैरे सगळं बघितलं असं. कॉलेजवर आल्यानंतर थोडं 5-10 मिनिटं बसलो, त्यानंतर आपल्याला टीसी वगैरे सगळं देऊन टाकलं होतं. ते सगळं आपण बॅग मध्ये घातलं, निघालो होतो आपण डायरेक्ट. आता समोर विचार केला होता की राजूरला जाऊ आज. राजूर असं कमीत कमी 14 किलोमीटर अंतरावर. विचार तर केला होता जायचा, पण आपल्याला अजून डॉक्युमेंट वगैरे काढणं होतं. प्रवीण भाईची पण टीसी आणणं होती. इथं माहिती का आपण ज्या ठिकाणी डॉक्युमेंट काढायला टाकले होते तिथं आलो ते काका, तिथं काही नव्हते. मग आपण गेलो मोबाईल शॉपवर. आपल्या मोबाईलला आपण कव्हर वगैरे सगळं टाकून. माझ्या ना मोबाईलचा कॅमेरा थोडा डॅमेज झालाय, ते काम काही आपलं होत नाही म्हणून आम्ही डायरेक्ट निघालो सिंदखेडला. आपलं माहितीये का वॉटर पार्कला यायचं स्वप्न राहूनच गेलं. डायरेक्ट आता पावसाळा पण सुरू झालाय. उद्या करू माहितीये का आपलं उन्हाळ्यात वॉटर पार्कला जाणं कॅन्सल. आता पावसाळा सुरू झाला म्हणलं आता पुढच्या वर्षी. सिंदखेड राजाच्या राजमाता कॉलेजवर आलो. इथून माहितीये का आपल्याला काकाने एक चिठ्ठी दिली होती, त्यामध्ये माहिती काहीतरी माहिती भरणं होती. तिने प्रवीण भाईने भरून घेतली. आम्ही सगळे आमचे काम वगैरे करून घेतले होते, कटिंग वगैरे सगळं. घरी आल्यानंतर माहितीये का एवढा खतरनाक पाणी झाला होता. त्यानंतर आपल्या सार्थकनं आपल्या भांडीला थोडं वेळ बाहेर काढलं होतं खेळाय करता. आता कमीत कमी 5-6 महिन्यात झाले. त्यानंतर आपलं दर्शन तिला उचलून बघू राहिला किती वाजेची झाली किती वाजेची नाही तर. आणि हा माझा कटिंग नंतरचा हुलिया. सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा, फॉलो करा.